सुनील बॉट 3 years ओल्ड मशीन फ्रॉम अनिल, म्हणजे 3 वर्ष जुनी मशीन घेत आहे. ओके, फॉर 7,29,000. आता इकडे ही अमाऊंट व्हायला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी याला अमाऊंटमध्ये डेप्रिसिएशन रेटना पण मी अमाऊंट पकडत आहे, कारण की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये थोडं पकडणं सोपं जाते, त्याला सॉल्व करणं सोपं झाले. म्हणजे 3 वर्षानंतरची जी अमाऊंट आहे ती 7,29,000 आहे. रेट किती आहे त्याचा 10 आणि टाईम किती आहे 3 years. इथपर्यंत कोणाला काही अडचण? बरोबर आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, आता हे डिप्रिशिएशन रेट आहे, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे. प्रिन्सिपल काय करायचं आहे, फाइंड करायचा आहे. अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, हा जो प्रिन्सिपल फाइंड करायसाठी याच्यातनं आपण एक ऑप्शन घेऊन ठेवूया. पण जर ऑप्शन घ्यायचा नसेल आणि थोडंफार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकत असाल तर आपण 10% रेटला नाही काय 10/100 म्हणजेच 1/10 देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो आहे प्रिन्सिपल, हा झाला त्याचा इंटरेस्ट. म्हणजे 10वर 1 रुपये इंटरेस्ट मायनस होईल, म्हणून इथं 9 येईल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? बघा मी काय म्हणा, 10% आहे, 10/100 म्हणजे 1/10. आता बघा डिप्रिसिएशन रेट आहे म्हणून हा इंटरेस्ट मायनस व्हायला पाहिजे, म्हणून 10वर 1 रुपीज मायनस झाले, म्हणून इथं 9 रुपीज हा तुम्हाला काय मिळाला अमाऊंट, आणि हा काय झाला तुमचा प्रिन्सिपल. आता मला सांगा, 10वर 9 रुपये मिळतात एका वर्षात, तर दुसऱ्या वर्षात परत 10वर 9 रुपये, तिसऱ्या वर्षात परत 10वर 9 रुपये, म्हणजे हा झाला 1000 आणि 9चा क्यूब झाला 729. आता हा झाला प्रिन्सिपल आणि हा झाला अमाऊंट. आपल्याकडे अमाऊंट किती रुपीज आहे, हा घेऊ आपण 729 अमाऊंट आहे आपल्याकडे 729,000 आणि अमाऊंटचा रेट किती, आपण रेशो किती काढलेला आहे 729. याला आपण कितीनं मल्टिप्लाय करू, 1000नी मल्टिप्लाय करू. हा 729 कट होऊन जाईल, म्हणजे इथं 1000 आणि मल्टिप्लाइड बाय 1000, म्हणजे आन्सर किती आला पाहिजे याचा 10 lakh. या प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता.